स्वतःचं हक्काचं घर असणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. माझं घर कसं असेल या विचाराने प्रेरित होऊन प्रत्येक व्यक्ती आपल्या भविष्यात घराची संरचना तयार करतो. कधी जागेची अडचण तर कधी पैशाची. यासोबतच माहितीच्या अभावामुळे बऱ्याचदा लाभार्थ्यांच्या मनात गोंधळ निर्माण होऊन घरकुल बांधकामाची गुणवत्ता व दर्जा यामध्ये समतोल राखता येत नाही. यासाठी संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयाच्या माध्यमातून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामात गतिमानता व गुणवत्ता आणण्यासाठी राज्यात राबवण्यात आलेल्या महाआवास अभियानाच्या माध्यमातून डेमो हाऊस उभारणीचा उपक्रम हाती घेतला. डेमो हाऊसचा उपयोग अधिक चांगल्या प्रकारे लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी केला पाहिजे की आपल्या कार्यक्षेत्रातील जे लाभार्थी आहेत त्यांना आपण तिथं आणलं पाहिजे, त्यांना ते दाखवले पाहिजेत, जेणेकरून त्यांचे घरं पण तसेच होतील. आणि आपण ग्रामपंचायतवर जे डेमो हाऊस मॉडेल ठेवले आहेत ते पण लाभार्थ्यांना आपण दाखवले पाहिजेत की जेणेकरून त्या लाभार्थ्याला वाटेल की माझं घर पण असं व्हायला पाहिजे. राज्यातील विविध प्रादेशिक विभागांमध्ये तेथील भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक, हवामान स्थिती व उपलब्ध साधन सामग्रीचा विचार करून IIT मुंबईच्या मदतीने डेमो हाऊसचे डिझाईन्स तयार करून कमी खर्चात सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यास सक्षम आणि सर्व सोयींनी युक्त अशा घरांच्या निर्मितीसाठी, घरकुलाची गुणवत्ता सुधारण्यासाठी व लाभार्थ्यांना मार्गदर्शक ठरण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत पंचायत समिती आवारात तालुका स्तरावर तसेच जिल्हा स्तरावर डेमो हाऊसची निर्मिती करण्यात आली. घरकुल बांधकाम मार्गदर्शनासाठी या डेमो हाऊसेसला लाभार्थ्यांच्या प्रत्यक्ष भेटीचे आयोजन करण्यात येते. आता आपण कोल्हापूर जिल्हा परिषदच्या आवारात घरकुल लाभार्थ्यांच्या सक्षमीकरणासाठी अवघ्या 5 दिवसात प्रीकास्ट पद्धतीने डेमो हाऊस कसे उभारले ते बघूया. या डेमो हाऊसचे बांधकाम 270 चौरस फूट मध्ये दोन्ही बाजूस स्लोपिंग रूफ पद्धतीने केले आहे. बांधकाम करताना 16 इंच जोता लेवल पर्यंत चिरा बांधकाम करून मुरुम भराव, त्यावर 2 इंच जाडीने M15 ग्रेड कॉन्क्रीट फ्लोरिंग, जोता लेवलवरच्या 2 इंच जाडीने M20 ग्रेड मध्ये प्री कास्ट कॉन्क्रीट वॉल बसवण्यात आल्या असून रूफ काम स्ट्रक्चरल स्टील मध्ये पावडर कोटेड पत्रा बसवण्यात आलेला आहे. तसेच रूम साठी 2 दरवाजे, शौचालय व स्नानगृहासाठी बायसन पॅनल दरवाजे, सिमेंट कॉन्क्रीट चौकट, 2 खिडक्या, इलेक्ट्रिक फिटिंग, प्लंबिंग इत्यादी साहित्याचा वापर केला आहे. या डेमो हाऊस मध्ये 2 खोल्या, शौचालय व स्नानगृहाचा समावेश असून आतील व बाहेरील बाजूस रंगकाम केले आहे. या डेमो हाऊसचे बांधकाम 5 दिवसांमध्ये पूर्ण करण्यात आले आहे. अशा प्रकारे राज्यात घरकुल लाभार्थ्यांच्या सक्षमीकरणासाठी उभारण्यात आलेल्या 358 डेमो हाऊसेसला 4,44,000 लाभार्थींनी भेटी दिल्या आहेत. यामुळे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण घरकुल निर्मितीसह लाभार्थ्यांना घरकुलाची संरचना, बांधकामासाठी लागणारे साहित्य, रंगकाम, तांत्रिक गोष्टीचे ज्ञान व कौशल्यही प्राप्त झाल्याने लाभार्थी सक्षमीकरणाचा हेतू सफल होताना दिसतो आहे. महाराष्ट्र शासनाचा एकच ध्यास, राज्यातील सर्वांसाठी आवास.